अमरावती जिल्ह्यात राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्हा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे रविवारी दुपारी आपल्या स्थानिक राजकीय सहकाऱ्यांसह येथील जुना बायपास स्थित एका हॉटेल रेस्टॉरंटमध्ये पोलीस बंदोबस्तात नाश्ता करण्यास पोहोचले होते। त्यावर पालकमंत्री इतक्या बदनाम हॉटेलात जाऊच कसे शकतात असा रोकडा सवाल माजी मंत्री बच्चू कडू व डॉक्टर सुनील देशमुख यांनी उपस्थित केला। त्यामुळे मोठा गजब उडाला। सोमवारी राजकीय वर्तुळासह खाकीतही तो नाश्ता चांगला चर्चेला गेला। अमरावती जिल्ह्यात सण उत्सवाच्या काळात मिष्टान विक्रेत्यांकडून भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाची विक्री होत असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याची काळजी म्हणून सोमवारी अमरावती शहरातील मिष्टान प्रतिष्ठानावर एफएडीएने दाड सत्र जोरात तपासणी केली। ताब्यात घेण्यात आलेले नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून अहवाल प्राप्त होताच पुढील कारवाई केली जाणार आहे। अमरावती जिल्ह्यात सामान्य रुग्णालय इरविन येथे मागील 1 महिन्यापासून पाण्याची मोठी समस्या रुग्णांचे नातेवाईक तसेच कार्यरत परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांनाही भेडसावत आहेत। येथील अनेक वार्डात वापरायचे पाणी देखील येत नाही। आयसीयू विभागातही काही प्रमाणात ही समस्या भेडसावत आहेत। रात्रीला पाणी मिळत नसल्याने पाण्यासाठी एका वार्डातून दुसऱ्या वार्डात रुग्णांच्या नातेवाईकांना भटकंती करावी लागत आहे। अमरावती जिल्ह्याच्या 31 पोलीस ठाण्यात 1 जानेवारी ते 31 जुलै या 7 महिन्याच्या कालावधीत एकूण 2655 गुन्हे दाखल करण्यात आले। गत वर्षीच्या तुलनेत यंदा त्यात 28ची घट नोंदवली गेली। 7 महिन्यामध्ये जिल्ह्यात 25 खून झाले आहेत, तर 39 जणांच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला। तिवसा येथे श्री क्षेत्र कौंडिण्यपूर येथील रविराज देशमुख मित्र मंडळ व शालिनीताई हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने कौंडिण्यपूर येथील महाआरोग्य रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। अमरावती जिल्ह्यात डॉग बाईटच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली। जानेवारी ते जुलै या 7 महिन्यामध्ये 15,304 नागरिकांना कुत्रा चावल्याची नोंद शासकीय रुग्णालयात आहे, तर यामध्ये एकाच्या उपचारादरम्यान मृत्यू देखील झाला। या आकडेवारीनुसार रोज सरासरी 72 जणांना कुत्रा चावा असल्याचे दिसून येत आहे। चिखलदरा तालुक्यातील प्रसिद्ध दारगड येथील शिव मंदिरात श्रावणातील 3ऱ्या सोमवारी भरणाऱ्या यात्रेसाठी 15,000हून अधिक भक्तांनी रविवारी व सोमवारी अशा 2 दिवस दर्शन घेतले। वन्य प्राण्यांचे आदिवासी क्षेत्र असल्याने शेकडो वन कर्मचारी व पोलिसांच्या बंदोबस्तात ही यात्रा संपन्न झाली। अमरावती जिल्ह्यात स्थानिक तरुणांना कायमस्वरूपी रोजगार कसा मिळेल याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी केले। अमरावती शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सांस्कृतिक भवन येथे भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता। या प्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते। अंबाडा येथे नजीकच्या दानोळी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 9 ऑगस्ट रोजी ऑगस्ट क्रांती दिन, विश्व आदिवासी क्रांती दिन तसेच रक्षाबंधन उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला।